नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण धर्म म्हणजे काय, धर्माची भूमिका आणि भारतीय समाजातील विविध धर्म यावर चर्चा केली. आज आपण भारतीय समाजातील भौगोलिक विविधता आणि विविधतेतून एकता यावर चर्चा करणार आहोत. भौगोलिकदृष्ट्या भारतीय समाजरचना ही अनोखी असून सांस्कृतिक विविधतेत एकात्मता साधण्यास व भौगोलिक घटकांचा फार मोठा वाटा आहे. एकूण जागतिक क्षेत्रफळांच्या दृष्टीने रशिया, ब्राझील, कॅनडा, संयुक्त संस्थाने, ऑस्ट्रेलिया, चीन नंतर जगामध्ये भारताचा 7वा क्रमांक लागतो. भारत हा आशिया खंडातील एक प्रमुख प्रजासत्ताक व सर्वात मोठी लोकशाही असणारे राष्ट्र आहे. भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 वर्ग किलोमीटर असून जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचा दक्षिण उत्तर 3,214 किलोमीटर असून पूर्व पश्चिम म्हणजेच जगन्नाथपुरी ते द्वारकेपर्यंतचा विस्तार 2,963 किलोमीटर इतका आहे. भारताला 15,200 किलोमीटर लांबीची भूसीमा असून उत्तरेकडील हिमालयाच्या रांगा आहेत. भारताच्या वायव्येस पाकिस्तान, अफगाणिस्तान, उत्तरेकडील चीन, नेपाळ, भूतान, पूर्वेस ब्रह्मदेश, बांगलादेश, आग्नेय दिशेला श्रीलंका हा शेजारी देश आहे. भौगोलिकदृष्ट्या भारतीय समाज उत्तरेकडील पर्वतमय प्रदेश, मैदानी प्रदेश, दक्षिणेकडील पठारी प्रदेश, राजस्थानी वाळवंटी प्रदेश, पूर्व पश्चिम समुद्र किनाऱ्यावरील सखल मैदानी प्रदेश असे 5 भाग पडतात. एकंदरीत पर्वतमय, समुद्रमय, सपाट, सखलमय, सुपीक, वाळवंटी अशा विविध प्रकारच्या जमिनीचा यात समावेश होतो. भारतातील हवामानातही कमालीची विभिन्नता आढळून येते. येथे उष्ण, समशीतोष्ण, शीत अशा प्रकारचे हवामान आढळते. एकीकडे कुडकुडणारी थंडी, दुसरीकडे राजस्थानात वाळवंटाची अतिगरमी, दक्षिणेकडील पहाडांमुळे कोरडे तर बंगाल व मलबारचे ओले हवामान, तर मालवणमध्ये मालवामध्ये समशीतोष्ण हवामान आढळून येते. पर्जन्यमानाच्या अनुषंगाने पाहता एक थेंब पाण्याचा थेंबापासून तिष्ठतपणे वाट पाहणारे राजस्थान, तर चेरापुंजी, मलबार येथे होणारी अतिवृष्टी असे वैविध्यपूर्ण भौगोलिक वातावरण भारतात आढळून येते. त्यामुळेच त्याच्या एकूण संस्कृतीमध्ये देखील विविधता आढळून येते. भौगोलिकदृष्ट्या भारतात विविधता जाणवते. भौगोलिक विविधतेविषयी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी आपल्या भाषणात असे स्पष्ट सांगितले आहे की भारतीय परिस्थितीबद्दल ज्ञान नसलेला एखादा परदेशी जर संपूर्ण देशात फिरला त्याला समजेल की तिथले मतभेद पाहून हा देश नव्हे तर छोट्या छोट्या देशांचा समूह आहे आणि ते देश एकमेकांसोबत वास्तव्य करणारे, चांगल्या पद्धतीचे संबंध असणारे आहेत. तसेच त्यांच्यामध्ये खूप भिन्नताही जाणवेल. भौगोलिक प्रदेशानुसार त्यांच्यात असणारी भिन्नता ही प्रकर्षाने जाणवते. अधिक नैसर्गिक बदल हे भारतीय भूप्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, जे जगात इतर कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. देशाच्या एका टोकाला हिमालय आणि दुसरीकडे जाताना गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा तसेच विंध्या, अरवली, सातपुरा आणि निलगिरी पर्वतरांगा पाहायला मिळतात. अशा प्रकारे तो जर पश्चिमेकडून पूर्वेकडे तो व्यक्ती गेला तर त्याला समाजात भिन्नता व विविधता मिळेल. वेगवेगळ्या प्रकारचे हवामान या ठिकाणी दिसेल. ही भौगोलिक विविधता भारतामध्ये आपल्याला प्रकर्षाने जाणवते.
कोणत्याही देशाची संस्कृती ही त्या देशाच्या भौगोलिक परिस्थितीवर आधारित असते. म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये जीवनशैली, वेशभूषा, खानपान, सण उत्सव, चालीरीती, व्यवसाय यात विविधता ही जाणवते. भारतीय समाजातील धार्मिक विविधता, भौगोलिक विविधता ही जी वैशिष्ट्ये आहेत, त्याचप्रमाणे विविधतेमधून एकता हे सुद्धा भारतीय समाजाचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. ते जाणून घेऊयात. भारतात विविध जाती, धर्म, प्रांत, भाषा, संस्कृती, आचारविचार, चालीरीती, प्रथा, परंपरा याबाबत विविधता जाणवत असली तरीही भारताची ओळखच विविधतेतून नटलेला एकात्म देश अशी आहे. भारत देशात भौगोलिक विविधता असली तरीही प्राचीन काळी आपल्या देशाला भारतवर्ष असे संबोधले जात असे. ज्याच्या उत्तरेला हिमालय पर्वत, दक्षिणेला हिंदी महासागर, पश्चिमेस अरबी समुद्र, पूर्वेस बंगालचा उपसागर, चारही बाजूला 4 मुख्य धाम आहेत. उत्तरेला केदारधाम, बद्रीनाथ, दक्षिणेला रामेश्वरम, पूर्वेला जगन्नाथपुरी, पश्चिमेला द्वारका अशी तीर्थक्षेत्रे असून भारत ही भारतवासियांची मातृभूमी आहे. हे प्राचीन काळापासून प्रत्येक भारतीयांच्या मनात आहे. हीच भावना विविधतेतून एकता वाढीस लावते. भारतात विविध वंशाचे व उपवंशाचे वास्तव्य असले तरीही काळाच्या ओघात ते परस्परात मिक्स झालेले आहेत, विलीन झालेले आहेत. परिणामी भारतात वंशभेद दिसून येत नाही. त्यामुळे वांशिक संघर्ष आढळून येत नाही. भारत हा बहुधर्मीय देश आहे. विविध धर्माचे लोक हिंदू, मुस्लिम, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, पारसी या धर्माचे लोक भारतात वास्तव्य करतात. एम.एन. श्रीनिवासन यांच्या मते भारतात ऐक्याचा आधार हा धर्म आहे. विविध धर्मात वेगवेगळ्या विधी केल्या जातात, परंतु सर्व धर्माची मूल्ये ही सारखी आहेत. धर्मग्रंथ, धार्मिक प्रतीके यांचा आदर प्रत्येक भारतीय करतात. येथे मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, विहार, स्तूप व इतर अनेक पवित्र स्थळे आहेत. आपण नेहमी अनुभवतो की विविध धर्माचे सण उत्सव सर्वच भारतीय आनंदाने साजरे करतात. विविध धर्मांची देवी देवता, संत, गुरु यांचा आदर विविध धर्मामध्ये केला जातो. यामुळे विविध धर्म भारतात असले तरी धार्मिक एकात्मता आपल्याला पाहायला मिळते. भारतात विविध जाती पाहावयास मिळतात. पूर्वी ग्रामीण भागात बलुतेदार व आलुतेदारी ही रूढ होती. एकमेकांच्या सहकार्याने एकमेकांच्या गरजा भागवत होते. त्यांच्या परस्परात सहकार्य व परस्परावलंबन प्रकर्षाने जाणवायचे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राज्यघटनेने जातीभेद नष्ट करण्यासाठी भारतीय राज्यघटनेत अनेक तरतुदी केलेल्या आहेत. त्यासाठी विविध कायदे व तरतुदी आहेत. नागरिकांच्या मधील जातीय भावना ही नष्ट होण्यास विविध धर्मातील माणुसकीची शिकवण ही या ठिकाणी त्यांना बळ देते. तसेच राज्यघटना देखील जातीय भावना नष्ट करण्यासाठी मोलाची भूमिका त्यांच्या तरतुदीद्वारे, कायद्याद्वारे पार पाडत असलेली आपण पाहतो. भारत हा बहुभाषिक देश आहे. निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक भारतात राहतात. हिंदी राष्ट्रभाषा आहे, तर इंग्रजी भाषा ही प्रशासकीय व शिक्षणाचे माध्यम म्हणून वापरली जाते. आता सर्वत्र राज्यात त्रैभाषिक सूत्र स्वीकारलेले आहे. प्रादेशिक भाषा मुलांना, विद्यार्थ्यांना शिकवल्या जातात. अशा प्रकारे भाषेद्वारे एकात्मता ही साधली जाते. राष्ट्रीय एकात्मता टिकून ठेवण्यासाठी राजकीय एकात्मता ही आवश्यक आहे. आपण संघराज्य पद्धतीचा स्वीकार केला. श्री भट्टाचार्य यांच्या मते संघराज्य पद्धतीचा स्वीकार हा लोकांच्या प्रादेशिक भावनांना राष्ट्रीय प्रवाहात सामावून भारतीय लोकांना लोकशाही पद्धतीवर विश्वास ठेवलेला आहे आणि तिचा सन्मान केला जातो. परकीय आक्रमणांच्या वेळी राजकीय एकतेचा अनुभव हा आलेला आहे. 1962 मधील चीनचे युद्ध
तर 1965 व 1971मधील पाकिस्तान युद्ध यावेळी सर्व भारतीयांच्या मनात राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग तेवत होते ते आजही कायम आहे. भारतात जरी सांस्कृतिक विविधता असली तरीही पुष्कळ संस्कृतीमध्ये साधर्म्य पाहावयास मिळते. संस्कृतीमध्ये कला, साहित्य, परंपरा व जीवनपद्धती तसेच व्यक्ती आणि समूह यांच्याशी निगडीत अनेक घटकांचा समावेश होतो. संस्कृतीमधील हे भिन्न घटक लोकांकडून अंशतः वा पूर्णतः स्वीकारले जातात तेव्हा त्या संस्कृतीस लोकसंस्कृती असे म्हणतात. भारतीय संस्कृती ही सुद्धा अशीच लोकसंस्कृती आहे. त्यामुळे तिच्यात विविधता असूनही ती एकच आहे असे मानले जाते. विविधतेतून एकतेविषयी काही विचारवंतांची मते. आपण भारतीय समाजातील विविधता असूनही एकात्मभाव कसा आपल्याला पाहायला मिळतो याबाबत काही विचारवंतांची मते आपण जाणून घेऊयात. डॉक्टर M.N. श्रीनिवासन यांनी इंडियन सोशल स्ट्रक्चर या ग्रंथामध्ये असे नमूद केले आहे की भारतीय समाज संरचना आणि सांस्कृतिक बंधांची एकता आणि विविधता ही दोन वैशिष्ट्ये आहेत. भारतीय संस्कृतीविषयी हर्बर्ट रिस्ले यांनी असे म्हटले आहे की भारतात धर्म, रीतिरिवाज आणि सामाजिक व भौतिक भिन्नता खूप मोठ्या प्रमाणात असताना देखील जीवनाची एक विशेष एकरूपता हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत दिसून येते. वास्तविक पाहता भारतीयांचे वेगळेपण त्यांचे चरित्र आणि व्यक्तिमत्व हे आहे. स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथात असे म्हटले आहे की भारतीय समाजाच्या विविधतेतून एकता ही अनमोल आहे. भारतीय एकता इतर देशांना रुचत नाही असे असले तरीही प्राचीन काळापासून चालत आलेली विविधतेतून एकता कधीही नष्ट होऊ शकत नाही. भारतीय समाजातील असणारी विविधता आणि विविधतेतून जी एकात्मता साधली जाते त्याविषयी या विविध विचारवंतांनी आपली मते व्यक्त केलेली आहेत. प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात एकात्मभाव हा आपल्याला जाणवतो. जात, धर्म, भाषा, पंथ, प्रांत याबाबत विविधता असली तरीही प्रत्येक भारतीय प्रथम भारतीय नागरिक आहे. हा देश माझा आहे ही भावना प्रत्येक भारतवासियांच्या मनात रुजलेली आहे. धन्यवाद.